एवढे अक्षय कडलेसाठी आता आमदार संजय लोक दिला आहे राहुरीमध्ये प्रचार करत आहेत. काय सांगा यावेळेला तुम्ही प्रचार करतायत अक्षय कडलेसाठी एक जोरदार प्रतिसाद हा राहुरीच्या अगदी शहरापासून तर एखाद्या गाव खेड्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो. आणि सर याच्यामुळेच कडले साहेब माणसातले माणूस होते, माणसात देव पाहणारे व्यक्तिमत्व कडले साहेबांचं होतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून लोकांची नजर सुद्धा आज अक्षयदादावरती आहे आणि तो प्रतिसाद एक उत्तम प्रतिसाद, म्हणजे मी देखील असा कधी प्रतिसाद पाहिला नाही, इतका मोठा प्रतिसाद आज अक्षयदादा मिळतो. दुसरीकडे आता या ठिकाणी उमेदवार होते राष्ट्रवादीचे, ते देखील आता या ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेला आणि पालिकेपर्यंत त्यांना काही सल्ला द्याल तुम्ही? काय सल्ला मी त्यांना देऊ शकत नाही, पण त्याला विनंती आम्ही जरूर करणार आहोत की आज जे सरकार या देशामध्ये सक्षमपणे काम करतं, जे सरकार आज राज्यामध्ये महायुती म्हणून काम करतंय, तर त्या महायुतीला आपण जनतेचे काम होण्याकरता, जनतेला मदत होण्याकरता, विकास होण्याकरता आपण त्या सरकारला जाहीर पाठिंबा आपण त्या भाषेने त्याला विनंती करणार आहे. प्रचारात सहभागी होण्यासाठी काही सगळीच विनंती आम्ही त्यांना करणार आहोत. किती फायदा होऊ शकतो त्याचा? निश्चित रूपानं आज जसं कुठेतरी आपण पाहतो की एखाद्या माणसाला माणूस जोडण्यात तर उपयोगच होत असतो, नुकसान तर होत नसतं. मेवणी म्हणून तुमची एक मोठी जबाबदारी असणार आहे, काय सल्ला द्याल तुम्ही? एवढ्यापेक्षा आपण जर पाहिलं तर कर्डिले साहेब, जसं मी सांगितलं तुम्हाला की कर्डिले साहेबांनी सातत्यानं जनसेवेलाच ईश्वर सेवा म्हणून काम केलेलं आहे आणि धर्माच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी ज्या ज्या वेळेला कुठे धर्माच्या बाबतीमध्ये कोणावर अन्याय होईल तर स्वर्गीय कर्डिले साहेबांनी उघड भूमिका त्या ठिकाणी जाहीर वेळ मांडलेली आहे. त्यामुळे तीच विचारधारा अक्षयदादाच्या मनामध्ये आहे. त्यामुळे मला त्याच्यापेक्षाही या बाबतीमध्ये वेगळा एक अभिमान आहे. कुठेतरी त्यांचे चिरंजीव म्हणून कुठेतरी त्यांनी त्या पद्धतीने ते काम करतायत आणि उद्या भविष्यात त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन ते अजून काम करते. विरोधकांचं काय होणार की विजयाची किती खात्री आहे? विजयावर मला वाटत नाही आपण त्यावर पुढे चर्चा केली पाहिजे. तो जनतेच्या आशीर्वादानं हा मोठ्या मताधिक्यानं विजय आपल्याला पाहायला मिळणार आहे. आज भैया स्वतः प्रचारात उतरलेले आहेत, तर काय सांगायचं? गेल्या 6 महिन्यापूर्वी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब आपल्याकडे आणि त्या दिवसापासून आज साहेबांनी गेल्या 30 वर्षापासून मध्ये शून्यातून सुरुवात केली होती आणि शून्यातून सुरुवात करून आज मी पाहतोय 6 महिन्यात ते स्वतः अनुभवलाय. एक मोठा साहेबांनी परिवार त्या 30 वर्षाच्या प्रवासामध्ये तयार केला. त्यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, सुजय दादा स्वतः माझ्यासाठी रात्रंदिवस या निवडणुकीकरता काम करतायत. भैया म्हणजे माझे दाजी, आज साहेब गेल्यापासून 6 महिन्यामध्ये साहेब जे माझ्यासाठी सगळं काही करायचे, आज त्यांनी ही सगळी जबाबदारी घेऊन आज ते माझ्या विजयासाठी स्वतः उतरून प्रत्येक मतदारांची भेटून येणाऱ्या 30 तारखेला आपण जास्त मोठ्या प्रमाणात मतदान घडून आणावं या प्रकारची विनंती ते सगळ्या मतदारांना आज राहुरीमध्ये करतायत. तर निश्चितच मेवणी अक्षय कडलेसाठी आता राजी या ठिकाणी संग्राम जगताप जे आहे ते मैदान होत आहे, मोठा फायदा होऊ शकतो आणि विजय जो आहे तो निश्चित होईल असा विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यावर कसं पुन्हा जायचं मराठी अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.